बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात आता खेळ रंगात आला असून घरात ड्रामा, वाद आणि ट्विस्टची मालिका सुरूच आहे. एकीकडे या आठवड्यातील एलिमिनेशनबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर झालेल्या एका प्रसंगामुळे घरात आणि प्रेक्षकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राजक्ताने घरात सुरुवातीपासून कोणासोबत मोठे वाद घातले नाहीत, त्यामुळे अनेकांनी तिला शांत आणि संयमी स्पर्धक म्हणून पाहिलं. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून तिचा गेम फारसा दिसत नसल्याची चर्चा घरात आणि प्रेक्षकांमध्येही सुरू झाली आहे. काही स्पर्धकांच्या मते प्राजक्ता घरात जास्तीत जास्त गॉसिपमध्ये दिसली, पण टास्कमध्ये ठसा उमटवू शकली नाही. त्यामुळे 9व्या आठवड्यात तिचं नाव एलिमिनेशनसाठी पुढे येत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र यावर अंतिम निर्णय आजच्या भागातच स्पष्ट होणार आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आणखी एक मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आलेली ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संकेत आणि राखी यांच्यात झालेल्या एका वादानंतर होस्ट रितेश देशमुख चांगलेच भडकलेले दिसत आहेत. प्रोमोमध्ये रितेश देशमुख स्पष्टपणे म्हणताना दिसतात की हा बिग बॉस आहे, स्क्रिप्टेड शो नाही आणि हा राखी सावंतचा शो नाही. संकेत आणि राखी यांच्यात झालेल्या पाण्याच्या प्रसंगावर प्रश्न उपस्थित करत हा सगळा ड्रामा स्क्रिप्टेड असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळी राखी सावंत उभी राहून कान धरून माफी मागताना दिसते. मात्र रितेशचा राग काही कमी होताना दिसत नाही आणि प्रोमो तिथेच संपतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. एकीकडे एलिमिनेशनच्या चर्चांमुळे तणाव वाढलेला असताना दुसरीकडे राखी सावंतच्या ड्रामामुळे बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता आजच्या भागात नेमकं काय घडणार? प्राजक्ता खरंच घराबाहेर जाणार का? आणि राखीच्या ड्रामावर बिग बॉस काय निर्णय घेणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.